सगळ्यांना आपल्याला याची कल्पना आहे की आपल्या घरामध्ये हल्ली अनेक वेळेला अशी परिस्थिती असते की वृद्ध मंडळी असतात. बऱ्याच वेळेला ही मंडळी अशा परिस्थितीमध्ये असतात की दुर्धर आजारांनी ग्रस्त असतात, हॉस्पिटलमध्ये असतात, बऱ्याच वेळेला व्हेंटिलेटरसारख्या ट्रीटमेंट्सवरती असतात. आणि परिस्थिती अशी निर्माण होते की एका लिमिटच्या नंतर, एका वेळेच्या नंतर मुळात मेडिकल ट्रीटमेंट्स किंवा वैद्यकीय उपचारांच्यामुळे त्यांचं जीवन लांबतं आहे का मृत्यू लांब ढकलला जातो आहे हेच कळेनासं होतं. आता अशा परिस्थितीमध्ये नातेवाईक मंडळी असतात. ती व्यक्ती जी असते ती तर बऱ्याच वेळेला कोमामध्ये असते. ती काही स्वतःचा निर्णय काही घेऊ शकत असते अशातला प्रकार नसतो. तिची शुद्ध हरपलेली असू शकते. त्यामुळे त्या व्यक्तीला काय हवं आहे आणि काय नको आहे सांगण्याची परिस्थिती नसते. आणि मग इतर जे नातेवाईक असतात तर ते नातेवाईक आणि डॉक्टर आणि हॉस्पिटल ह्या सगळ्यांच्यामध्ये हा सगळा कार्यक्रम जो असतो तो चालू असतो. एका नातेवाईकाचं म्हणणं असं असतं की काही करू नका, ह्यांना ट्रीटमेंट करू नका. मग डॉक्टर म्हणतात की तुम्हाला ट्रीटमेंट नाही करायची तर मग तुम्ही रुग्णाला घ्या आणि घरी घेऊन जा. मग नातेवाईकांच्या समोर पुढचा प्रश्न असतो की घरी कसं घेऊन जाणार आणि गेल्यानंतर मग समाज काय म्हणेल पासून ते घरी मॅनेजमेंट कशी करणार पासून ते डेथ सर्टिफिकेट काय कसं काय मिळणार पर्यंत सगळे प्रॅक्टिकल प्रश्न त्यांच्यासमोर येतात. बरं ट्रीटमेंट करावी म्हणावं तर डॉक्टरच स्वतः म्हणतात की आत्ता आम्ही ट्रीटमेंट जरी करत असलो तरी यांना उपचार करून हे बरे खडखडीत होतील असं काय होण्यासारखं नाही आहे. म्हणजे एखादा लास्ट स्टेज कॅन्सरची असू शकते किंवा अल्झायमर सारखे रुग्ण असू शकतात किंवा वय खूप जास्त आहे 80-90 वर्ष असं सुद्धा असू शकतं. ह्या कात्रीमध्ये नातेवाईक, डॉक्टर, हॉस्पिटल, नातेवाईकांच्या घरातली मंडळी, त्यांची फायनान्शियल किंवा आर्थिक परिस्थिती आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तो रुग्ण हे ह्या सगळ्या चक्रामध्ये भरडले जात असतात. आणि ह्याच्यावरती खरं म्हटलं जर का तर नेमकं काय करायचं ह्याचं सोल्युशन कोणाच्याचकडे अवेलेबल नसतं. आणि नेमका ह्याच प्रॉब्लेमवरती सोल्युशन म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह किंवा लिव्हिंग विल असं म्हणतात. मला असं वाटतं मराठीमध्ये त्याला समर्पक शब्द नाही, म्हणून मी माझ्या दृष्टीने त्याला समर्पक शब्द सुचवला आहे, पूर्णविरामाचे इच्छापत्र.